विस्कॉसिटी अँड विस्कस फोर्स. विस्कॉसिटी अँड विस्कस फोर्स. जसं मेकॅनिक्समध्ये एक सॉलिड आणि दुसरा सॉलिड रिलेटिव्ह मोशन करत असेल तर एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करते, त्याला आपण फ्रिक्शन म्हणतो. काय म्हणतो? मेकॅनिक्समध्ये जेव्हा एक सॉलिड आणि दुसऱ्या सॉलिड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यातून रिलेटिव्ह मोशन करत असतील तर एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या रिलेटिव्ह मोशनला काय करते? अपोज करते. एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करते. त्या फेनॉमेनॉनला फ्रिक्शन म्हणतात आणि त्या अपोजिंग फोर्सला फ्रिक्शनल फोर्स म्हणतात. तर या उलट फ्लुईडमध्ये काय होते? फ्लुईडची एक लेयर फ्लुईडच्या दुसऱ्या लेयरला अपोज करते. द अपोज ऑफ वन लेयर ऑफ फ्लुईड टू अनदर लेयर इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. फ्लुईडच्या एका लेअरनं फ्लुईडच्या दुसऱ्या लेअरला रिलेटिव्ह मोशनला केलेला अपोज म्हणजे काय राहते? विस्कॉसिटी. आणि तो अपोजिंग जो फोर्स असतो त्याला काय म्हणतात? विस्कस फोर्स. समजा एक फ्लुईड आहे, त्याचे लेयर्स आहेत. हे फ्लुईड ए एवढ्या एरियावर आहे. फ्लुईडची ती लेअर जी सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असते तिची वेलॉसिटी 0 असते. तिच्या वरच्या लेअरची वेलॉसिटी थोडीशी जास्त असते. त्याच्यावरच्या लेअरची वेलॉसिटी अजून थोडी जास्त. त्याच्यावरच्या लेअरची वेलॉसिटी अजून थोडी जास्त. असं जसं लेयर्स वाढत गेल्या तसं वेलॉसिटी चेंज होत जाते. dx एवढी लेअरची थिकनेस चेंज झाली की आपल्याला dv एवढी वेलॉसिटीचा चेंज ऑब्झर्व करायला मिळतो. dx एवढ्या थिकनेसला dv एवढा वेलॉसिटीचा चेंज पडतो. म्हणजे खालच्या लेअरपेक्षा वरची लेअर थोडी जास्त फास्ट, वरच्या लेअरपेक्षा त्याच्यावरची लेअर थोडी जास्त फास्ट. म्हणजे dx एवढ्या थिकनेसला dv एवढा वेलॉसिटीचा चेंज आपल्याला पाहायला मिळतो. तर dv/dx या रेशोला वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. dv/dx या रेशोला वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. आधी सांगल्यानुसार एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करते, त्या फेनॉमेनॉनला फ्रिक्शन म्हणतात. तसंच एक फ्लुईडची लेअर दुसऱ्या फ्लुईडच्या लेअरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करते, त्याला काय म्हणतात? विस्कॉसिटी. आणि या अपोजिंग फोर्सला काय म्हणतात? विस्कस फोर्स. तर हा विस्कस फोर्स तेवढा जास्त असतो जेवढा जास्त सॉलिडचा एरिया कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि हा विस्कस फोर्स तेवढा जास्त असतो जेवढा जास्त वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. सो विस्कस फोर्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एरिया इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. सो विस्कस फोर्स इज इक्वल टू एक कॉन्स्टंट पडते, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ईटा ए dv/dx, where eta is called as constant of proportionality or coefficient of viscosity. Coefficient of viscosity. आणि या ईटाचं युनिट कसं येते? ईटा इज इक्वल टू विस्कस फोर्स. हा विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज विस्कस फोर्स पर युनिट एरिया per unit velocity gradient. So viscous force per unit area per unit velocity gradient is called as coefficient of viscosity. आणि याचं युनिट काय येते? फोर्सचं न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर, पास्कल. वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद आणि खालचा मीटर कटला, पर सेकंद म्हणजे वर सेकंद गेला, पास्कल सेकंद. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट काय येते? पास्कल सेकंद. या पास्कल सेकंदलाच पॉईस म्हणतात. पॉईस. सो अशा प्रकारे दोन सॉलिडच्या मधल्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करणाऱ्या अपोजिंग फिनॉमिनॉनला फ्रिक्शन म्हणतात आणि त्या अपोजिंग फोर्सला फ्रिक्शनल फोर्स म्हणतात. त्याचप्रकारे फ्लुईडच्या दोन लेअरच्या मधल्या अपोजिंग फिनॉमिनॉनला विस्कॉसिटी म्हणतात आणि त्या अपोजिंग फोर्सला विस्कस फोर्स म्हणतात. एखादं फ्लुईड ए एवढ्या एरियावर आहे आणि त्या फ्लुईडची dx एवढी लेअर जर चेंज झाली तर dv एवढी वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर dv/dx या रेशोला वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. तर तो जो अपोजिंग फोर्स आहे विस्कस फोर्स, तो विस्कस फोर्स तेवढा जास्त असतो जेवढा जास्त फ्लुईड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि विस्कस फोर्स तेवढा जास्त असतो जेवढा जास्त वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. देअरफॉर विस्कस फोर्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एरिया अँड डायरेक्ट प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. देअरफॉर विस्कस फोर्स इज इक्वल टू ईटा ए dv/dx, where eta is constant of proportionality called as coefficient of
विस्कॉसिटी याचं युनिट आणि डायमेन्शन काढायचं असेल तर इटा इज इक्वल टू एफ डिवाइड बाय ए डिवाइड बाय डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट असं आपण म्हणू शकतो. फोर्स डिवाइड बाय एरियाचं युनिट पास्कल येते, डी व्ही बाय डी एक्सचं युनिट सेकंद येते किंवा त्यालाच पास्कल सेकंद किंवा पॉईस म्हणतात. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डायमेन्शन जर काढायचे असतील तर ते असतात M1 L-1 T-1. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ही एक स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय म्हणतो? फ्लुइडमध्ये एखादी सिग्मा एवढ्या डेन्सिटीची आर एवढी रेडियस असलेली बॉडी जर मूव्ह होत असेल व्ही एवढ्या वेलोसिटीनं, तर जेवढ्या जास्त वेलोसिटीने एखादी बॉडी फ्लुइडमध्ये मूव्ह होते तेवढं जास्त विस्कस फोर्स वेलोसिटीच्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये लागतो. म्हणजे विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी मूव्हिंग थ्रू अ फ्लुइड is directly proportional to its velocity. Viscous force is directly proportional to velocity. Viscous force is directly proportional to velocity. Viscous force is also directly proportional to radius. Viscous force is also directly proportional to radius, and viscous force is also directly proportional to coefficient of viscosity of a fluid. Viscous force is also directly proportional to coefficient of viscosity of a fluid. स्टोक्स लॉ म्हणतो फ्लुइडमध्ये एखादी बॉडी मूव्ह होत असेल तर जेवढ्या जास्त वेलोसिटीमध्ये ती बॉडी मूव्ह होते तेवढा जास्त विस्कस फोर्स त्या बॉडीवर लागतो. सो विस्कस फोर्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रेडियस अँड वेलोसिटी ऑफ अ बॉडी मूव्हिंग थ्रू अ फ्लुइड. आणि कॉन्स्टंट पडते 6 पाय. सो विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. दिस इज नथिंग बट Stokes law. Now concept of terminal velocity. Terminal velocity आपण पाहिलं फ्लुइडमध्ये रो एवढ्या डेन्सिटीच्या फ्लुइडमध्ये आर एवढी रेडियस असलेली आणि सिग्मा एवढी डेन्सिटी असलेली गोटी व्ही एवढ्या वेलोसिटीने जर मूव्ह करत असेल तर त्या बॉडीवर खालच्या डायरेक्शनमध्ये असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे त्याचं वेट म्हणजे mg म्हणजे सिग्मा व्ही जी, आणि वरच्या डायरेक्शनमध्ये दोन फोर्सेस असतात. एक असतं बियॉन्ड फोर्स रो व्ही जी आणि एक असते विस्कस फोर्स. स्टोक्स लॉपासून जो येतो तो विस्कस फोर्स 6 पाय इटा आर व्ही. तर ज्या वेळेस बॉडीचं वेट आणि विस्कस फोर्स आणि बियॉन्ड फोर्सचा रिझल्टंट एकमेकाला बॅलन्स करून घेतात त्यावेळेस ही बॉडी फ्लुइडमध्ये कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह होते, म्हणजे बॉडी इक्विलिब्रियममध्ये राहते. जर बॉडीचं वेट आणि बॉडीवर लागणारा विस्कस आणि बियॉन्ड फोर्स एकमेकाला बॅलन्स करून घेतात त्यावेळेस बॉडी कॉन्स्टंट वेलॉसिटीमध्ये मूव्ह करते. तर त्यावेळेसची जी वेलॉसिटी असते बॉडीची त्या वेलॉसिटीला टर्मिनल वेलॉसिटी असं म्हणतात. सो टर्मिनल वेलॉसिटी ऑफ अ बॉडी इज अ वेलॉसिटी वेन वेट ऑफ अ बॉडी इज बॅलन्स्ड बाय रिझल्टंट ऑफ विस्कस फोर्स अँड बियॉन्ड फोर्स. सो टर्मिनल वेलॉसिटी काढायचं असेल तर W इज इक्वल टू विस्कस फोर्स प्लस बियॉन्ड फोर्स. वेटच्या जागी सिग्मा व्ही जी, विस्कस फोर्सच्या जागी 6 पाय इटा आर व्ही टर्मिनल वेलॉसिटी VT प्लस बियॉन्ड फोर्स रो व्ही जी. जर आपण रो व्ही जी तिकडे पाठवलं तर सिग्मा मायनस रो म्हणजे डेन्सिटी डिफरन्स इंटू व्ही जी इज इक्वल टू 6 पाय इटा आर टर्मिनल वेलॉसिटी. जर आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी काढायचं असेल तर बाकीच्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला टाकून द्या आणि आन्सर येते टर्मिनल वेलॉसिटी इज इक्वल टू डेन्सिटी डिफरन्स व्हॉल्यूमच्या जागी 4/3 पाय आर क्यूब जी डिवाइड बाय डिनॉमिनेटरला येते 6 पाय इटा आर. कोणत्या कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात? पाय पाय कॅन्सल होते, 3 1 3, 3 2 6,
2 3 जा 6, 2 2 जा 4, हे 3 राहते आणि हे 3 मल्टिप्लाय होऊन 9 बनते. हा आर कटला आणि हे क्यूब कटलं, इथं स्क्वेअर राहते. सो टर्मिनल व्हेलॉसिटी किती येते? 2/3 × 3 9, 2/9 इंटू डेन्सिटी डिफरन्स सिग्मा मायनस रो इंटू आर स्क्वेअर जी डिवाइड बाय ईटा. दिस इज फायनल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. सो नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस कोणतीही गोटी किंवा बॉडी फ्लुईडमध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या बॉडीची व्हेलॉसिटी किती राहते? टर्मिनल व्हेलॉसिटी एवढी. आणि टर्मिनल व्हेलॉसिटी किती राहते? 2/9 डेन्सिटी डिफरन्स आर स्क्वेअर जी डिवाइड बाय ईटा.